नमस्कार. मी उदय पाठक. रेणुका ऑल इन वनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या चॅनलवर आपण विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रमाची माहिती आणि अभ्यासक्रमाविषयक व्हिडिओ ऑडिओ अपलोड करणार आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून आपण या अगोदर विज्ञान इयत्ता 10वीच्या भाग 1 आणि भाग 2 या दोन्ही विषयाचं आणि त्यांच्या मूल्यमापनाच्या संदर्भात कृतीपत्रिकेच्या संदर्भात एक ऑडिओ पाहिलेला आहे. त्यानुसार आज आपण पहिल्यांदी प्रत्यक्षात प्रकरणांना सुरुवात करणार आहोत की विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 असे दोन पुस्तकं आपले क्रमिक पुस्तकं इयत्ता 10वी वर्गासाठी आहेत. त्यामधील विज्ञान भाग 1 या पुस्तकातील 10 प्रकरणापैकी पहिलं प्रकरण हे गुरुत्वाकर्षण हे प्रकरण आहे. आणि या गुरुत्वाकर्षण प्रकरणाविषयी आज आपण आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये माहिती बघणार आहोत. त्यामध्ये आपण गुरुत्वाकर्षणामध्ये गुरुत्वाकर्षण, वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल, केपलरचे नियम एवढे 2-3 पॉईंट हे आजच्या ऑडिओ क्लिपमध्ये आणि बाकीचे उर्वरित पॉईंट हे नंतरच्या ऑडिओ क्लिपमध्ये बघून हे प्रकरण 2 भागामध्ये आपण संपवणार आहोत. तर मित्रांनो, गुरुत्वाकर्षण, आता गुरुत्वाकर्षणाविषयी आणि बलाविषयी जर आपण पाहायला गेलो तर आपण थोडीशी मागं गेलो, थोडंसं आठवण्याचा प्रयत्न केलो तर एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतात हे जर आपण पाहिलं तर आपण सहज सांगू शकतो की वस्तूची चाल बदलू शकते, वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकते, वस्तूची चाल आणि वस्तूच्या गतीची दिशा या दोन्ही बदलू शकतात, वस्तूचा आकार तसेच वस्तूचे आकारमान हे दोन्ही बदलू शकते. म्हणजेच या बलाचे परिणाम हे आपल्याला प्रत्यक्षात दिसतात. आता बलाचे आपण प्रकार अनेक पाहिलेले आहेत की क्रियाबल असेल, प्रतिक्रिया असेल, संतुलित बल असेल, असंतुलित बल असेल, केंद्रकीय बल असेल, अभिकेंद्री बल असेल, गुरुत्वीय बल असेल. परंतु आपण या प्रकरणामध्ये ज्या बलाविषयी माहिती पाहणार आहोत ते बल म्हणजे गुरुत्वाकर्षण बलाविषयी आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. की गुरुत्वाकर्षण म्हणजे नेमकं काय, की गुरुत्वाकर्षण कशाला म्हणायचं आहे, की गुरुत्वाकर्षण बल हे वैश्विक बल आहे की जे केवळ पृथ्वीवरील 2 वस्तूंमध्ये नव्हे तर कोणत्याही 2 खगोलीय वस्तूंमध्ये प्रयुक्त होतं. की मागच्या इयत्तेमध्ये आपण 9वीच्या वर्गामध्ये याच्याविषयी बऱ्याचशा भागात पाहिलेलं आहे की या बलाचा शोध कसा लागला हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये जाणून घ्यायचं आहे. की प्रथमतः पहिल्यांदा आपण गुरुत्वाकर्षणाविषयी जर थोडक्यात माहिती पाहायला गेलो तर गुरुत्वाकर्षणचा शोध हा सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. की सर आयझॅक न्यूटनविषयी असं सांगितलं जातं की आयझॅक न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसलेला असताना वरतून सफरचंद पडल्यानंतर त्यावेळेस त्याच्या विचाराच्या चक्र फिरू लागली आणि त्या चक्रातून त्याला असं जाणवलं की निश्चितच पृथ्वीने या झाडावरून पडलेल्या फळावर कोणतं ना कोणतं बल प्रयुक्त केलेलं असावं. आणि ज्या बलाच्या निष्कर्ष त्याने असा काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असेल आणि या आकर्षण बलाच्या दिशेने पृथ्वीच्या केंद्रकाकडे आहे. झाडावरून पडलेलं सफरचंदाची जर समजा दिशा पाहिली तर क्षितिजलंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिजलंब दिशेने खाली पडत असलं त्याला दिसलं. की यावरून त्याला असं लक्षात आलं की सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागापासून लंब असतं. आकृतीत चंद्र, तुमच्या समोर जी काही आकृती दिसते सध्या त्यामध्ये चंद्र, पृथ्वी यामधील गुरुत्वाकर्षण बल देखील दाखवलेलं आहे. की चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये सुद्धा गुरुत्वीय बल कार्यरत असतं. की चंद्र पृथ्वीभोवती पृथ्वीनं चंद्रावर प्रयुक्त केलेल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे फिरतो आणि हे बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनं असतं. त्याला केंद्रीय बल असं आपण म्हणतो. हे बल चंद्र आणि वेग यांच्यामधील कोन हा नेहमी 90चा असतो. याविषयीची जी काही माहिती आहे ती आपण थोडक्यात पुढं बघणारच आहोत. एवढंच नाही तर सूर्याभोवती फिरणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह या सर्वावर देखील सूर्याने प्रयुक्त केलेल्या गुरुत्वीय बलामुळेच हे सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला बल आणि गती हे देखील या प्रकरणामध्ये बघायचं आहे. दुसरा पॉईंट जो काही आहे तो म्हणजे बल आणि गती. की एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर प्रयुक्त होणे आवश्यक असते आपण पाहिलेलं आहे. की जोपर्यंत बल प्रयुक्त होणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे परिणाम पाहायला मिळणार नाहीत. की न्यूटनने गतिविषयक सांगितलेले 3 नियम तुम्हाला आठवत असतील, सांगता येतील का तुम्हाला ते 3 नियम? पहा, पहिला नियम काय आहे न्यूटनचा गतिविषयक?
जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेत एकसमान गतीमध्ये सातत्य राहतं आणि याला जडत्वाचा नियम हा असं देखील म्हटलं जातं. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम पाहिला तर संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. हा दुसरा नियम आहे. आणि प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते. मात्र सगळ्यात महत्त्वाची यामधली गोष्ट जी आहे की हे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल हे त्यांच्या परस्पर विरुद्ध दिशेला असतात. हे न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आहेत. की हा न्यूटन नावाचा जो काही शास्त्रज्ञ आहे आयझॅक न्यूटन, याविषयीची माहितीसुद्धा आपल्याला या प्रकरणामध्ये दिलेली आहे. की हा सर आयझॅक न्यूटन हा शास्त्रज्ञ कशा प्रकारचा होता, कधी त्याचा जन्म झाला, तर सर आयझॅक न्यूटन हा 1642 ते 1727 हा त्याचा कार्यकाल आहे. या कार्यकालामध्ये त्याने इंग्लंडमध्ये जन्मलेला हा जो काही शास्त्रज्ञ आहे तो गणितज्ञ म्हणून ओळखला जायचा. गतीचे नियम, गतीचे समीकरणं, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपल नामक पुस्तकामध्ये त्याने मांडलेत. त्याआधी केपलरने ग्रहाच्या कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम मांडले होते. ते सुद्धा आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचेत. परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात यामागील कारणाची जाण मात्र केपलरने त्यावेळेस सांगितलेली नव्हती. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून हे नियम गणितीय पद्धतीनं सिद्ध केले. त्याचबरोबर न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता, गणित या क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय कार्य केले आणि ह्या कार्यामुळं एक नवीन शाखेचा शोध त्यांनी लावला, ज्याला कॅल्क्युलस असे नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शाखेत गणित आणि भौतिकशास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेला. न्यूटनच हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. अशा प्रकारच्या सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्याला या गुरुत्वीय बलाबरोबरच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शोध आणि नियम दिलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर आता आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत, वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल. आता वर्तुळाकार गती, वर्तुळाकार गतीचं उदाहरण जर तुम्हाला थोडक्यात बघायचं असेल तर छोटंसं उदाहरण आहे की जे आपण रोजच्या जीवनामध्ये बघतो की लहानपणी आपण अनेक वेळेस दोरीला दगड बांधून अशी दोरी गोल फिरवली असेल. दोरी जोपर्यंत आपण गोल फिरवतोय तोपर्यंत तो दगड आपल्या भोवती फिरत असतो. मग हा दगड का फिरतोय, कशामुळे फिरतोय, की जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवलेला आहे तोपर्यंत दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे खेचत आहोत आणि अर्थात दगडाच्या कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहोत. आपण दोरी जर सोडून दिली तर काय होईल सांगा बरं. दगडावर आपण लावलेलं बल संपुष्टात येईल आणि ज्यावेळेस दगडावर लावलेलं बल संपुष्टात येईल त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेनं दगड फेकला जाईल आणि त्या क्षणी वेगाची दिशा ही आपण अशीच एक कृती मागं देखील करून पाहिलेली तुम्हाला 9वीच्या वर्गात आठवत असाल की एका फिरणाऱ्या चकतीच्यावर 5 रुपयाचं नाणं स्पर्शिकेच्या दिशेने फेकलं जातं आणि वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होत असलेलं बल म्हणजे दुसरं तिसरं कोणचं बल नसून ते अभिकेंद्री बल असतं. मग सांगा बरं, चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये कोणचं बल प्रयुक्त आहे, तर हेच बल आहे की नैसर्गिक आपला जो काही पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र हा विशिष्ट कक्षेमध्ये पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्याची दिशा अर्थात वेग सारखा बदलत असतो. मग त्यावर बल सतत प्रयुक्त होत असतं का, तर याचा विचार केला तर चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणं आवश्यक असतं आणि हे बल कोण प्रयुक्त करतं, तर पृथ्वी. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळेच ह्या चंद्रास स्वतःकडे आकर्षित करत असेल आणि सूर्य देखील पृथ्वीच्या सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असेल आणि त्यामुळेच चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत राहतोय आणि हे इतर ग्रह सूर्याभोवती फिरत राहत आहेत. हे आपल्याला या अभिकेंद्री बल आणि वर्तुळाकार गतीवरून लक्षात आलं असेल की वर्तुळाकार गतीत आपल्याला चंद्र फिरताना दिसतोय, परंतु वर्तुळाकार गतीने चंद्र जरी पृथ्वीभोवती फिरत असला तर त्यावर जे प्रयुक्त असणारं बल आहे ते अभिकेंद्री बल कोणाचं आहे, पृथ्वीचं आहे. यावरून आपल्याला ह्या गोष्टीची वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्रीय बल ह्या दोन्ही गोष्टी तुमच्यासमोर दिसत असलेल्या आकृतीमध्ये मी आकृतीतून स्पष्ट केलेल्या आहेत की ती मुलगी जी काही दोरी फिरवते त्या दोरीमध्ये असणारा दगड हा वर्तुळाकार फिरतोय, परंतु जे काही केंद्र आहे त्या बलाचं ते केंद्र त्या मुलीचा हात आहे, हे यावरून आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला यातला आजच्या तासातला शेवटचा पॉईंट जो काही आहे तो केपलरचे नियम, की प्राचीन काळापासून मानव ग्रहाच्या स्थितीचं निरीक्षण करत आलेलं आहे. गॅलिलिओच्या आधी हे निरीक्षण केवळ डोळ्याने केले जात होतं. 16व्या शतकापर्यंत ग्रहांची स्थिती आणि गतीविषयक बरीच माहिती उपलब्ध झाली होती. योहान्स केपलर
हा जो काही नावाचा शास्त्रज्ञ आहे त्यांनी ही सर्व माहिती अभ्यासली आणि त्याला असं आढळून आलं की ग्रहाच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत आणि हे नियम मांडत असताना त्याने गतिविषयक 3 नियम मांडले ग्रहाच्या. आणि केपलरचे हे नियम आपल्याला जर पाहायचे झाले तर त्याआधी आपल्याला थोडंसं लंबवर्तुळाकार कक्षेविषयीची माहिती पाहावी लागेल की लंबवर्तुळाकार म्हणजे काय, की एखाद्या शंकूच्या प्रतलाला तिरके छेदले असता तयार होणारी आकृती, आणि यालाच आपण प्रतलीय लंबवृत्त असं म्हणतो. यास 2 नाभिबिंदू असतात आणि हे 2 नाभिबिंदू वृत्तावरील कोणत्याही बिंदूच्या अंतराची बेरीज ही एक समान असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता तुमच्यासमोर जी काही आकृती दिसते त्या आकृतीमध्ये बघा, या आकृतीमध्ये F1 आणि F2 हे जे काही 2 नाभिबिंदू आहेत, या नाभिबिंदूवरून ABC परिघावरील कोणतेही बिंदू असल्यास यांचं जर आपण मापन केलं तर हे मापन बघा तुम्ही, की जर समजा आपण AF1 आणि AF2 या 2 मापन बिंदूंची बेरीज केली तर त्या 2 मापन बिंदूंची बेरीज ही BF1 आणि BF2 यांच्याबरोबर येते. त्याचबरोबर BF1 आणि BF2ची बेरीज CF1 आणि CF2 बरोबर येते. म्हणजेच यावरून आपल्याला काय सांगता येतं की वृत्तावरील कोणत्याही 2 बिंदूंच्या अंतराची बेरीज ही एक समान असते. आणि केपलरच्या पहिल्या नियमामध्ये केपलर काय सांगतो की ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून त्या सूर्य हा त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे. ही सुद्धा आकृती तुमच्यासमोर मी दाखवलेली आहे की ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमणाची लंबवर्तुळाकार कक्षा दाखवली आहे. त्यात सूर्याची स्थिती ही S, लाल अक्षराचा जो काही लाल डॉट जो दिसतोय तो म्हणजे सूर्य. आणि केपलरचा दुसरा नियम आहे, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. आता जर तुम्ही थोडंसं त्या आकृतीच्या ग्रहाच्या सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या कक्षेच्या आकृतीकडे पाहिलं तर AB, CD ही ग्रहाची समान कालावधीत पार केलेली अंतरे आहेत. म्हणजे समान कालावधीत नंतर A व C पासून असलेले ग्रहाचे स्थान क्रमशः B व D ने दाखवलेले आहे. आकृतीमध्ये AS आणि CS या सरळ रेषा एका कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापतात, अर्थात ASB व CSD यांचे क्षेत्रफळ समान आहेत. आणि केपलरचा तिसरा नियम काय आहे की सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासून सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजेच ग्रहाचा आवर्तकाल जर T असेल तर सूर्यापासून त्याचं सरासरी अंतर जर R असेल तर आपण T समचलनात R चा घन म्हणजेच T²/R³ = कॉन्स्टंट असं म्हणू शकतो. केपलरचा हा नियम केवळ नियमितपणे निरीक्षणावरून मापन केलेल्या ग्रहाच्या स्थानावरून शोधून काढलेला आहे. ग्रह या नियमांचं पालन करतात का याचं काही त्याला माहिती नव्हती, परंतु गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना या ठिकाणी आयझॅक न्यूटन यांना मात्र याचा खूप मदत झाली आणि त्यावरून न्यूटनने वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. वरील सर्व निरीक्षणाने केपलरचे नियम लक्षात घेऊन न्यूटनने त्याचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडत असताना त्या ठिकाणी तो काय म्हणतोय की या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू ही इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते आणि हे बल एकमेकाला आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. यामध्ये आपण अजून एक गोष्ट पाहणार आहोत, ती म्हणजे योहान्स केपलर हा जो काही शास्त्रज्ञ 1571 ते 1630 मध्ये जर्मन खगोलशास्त्रज्ञ गणितज्ञ सन 1600 मध्ये प्राग या टायको ब्राहे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाचा मदतनीस म्हणून कार्य करू लागला. मात्र सन 1601 मध्ये टायको ब्राहे याचा आकस्मिक मृत्यू झाला आणि त्यानंतर केपलर त्याचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं. आणि ग्रहांच्या स्थानाचे निरीक्षणे वापरून केपलरने ग्रहाच्या गतीचे नियम शोधून काढले. त्याने खगोलशास्त्रावर विविध पुस्तकं लिहिली. त्याचं कार्य पुढील न्यूटन यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या शोधात उपयोगी पडले. आजच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण इथपर्यंतच पाहणार आहोत. बाकीचे जे काही घटक आहेत ते नंतरच्या क्लिपमध्ये बघणार आहोत. तरी निश्चितच तुम्हाला रेणुका ऑल इन वनवर विज्ञानाविषयक या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकरणांचा अभ्यास पाहण्यास आणि करण्यास निश्चित आवडेल. आणि या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा कुठंतरी आपल्या अभ्यासमाला खंडित होऊ नये, कुठंतरी आपल्या अभ्यासमालेला चालना मिळावी या दृष्टिकोनातून मी उदय पाठक रेणुका ऑल इन वन या चॅनलमध्ये तुमचं पुनश्च एकदा स्वागत करून आभार व्यक्त करतो. कृपया जर आवडलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.